बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है। बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है। Once more! Once more! Once more! बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है। बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है। जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन आणि लय भारी व्हिडिओमध्ये। तर आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा। तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेत नाही त्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर सेट करा, कारण मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन स्टेटस व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो। तर चला मित्रांनो, मी सिम्पली अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतो। त्या ठिकाणी आपला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन होतोय मित्रांनो। अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असं इंटरफेस येईल। तुमच्या नंतर काय करायचं, तुम्हाला प्रोजेक्टवर क्लिक करायचं मित्रांनो। आणि बघा बिटमॅप लिंक आणि सिक्युरिटी प्रीसेट लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या फ्रीमध्ये इनपुट करून। त्या पद्धतीने बघा मी बिटमॅप प्रीसेट लिंक ओपन करून घेतोय। तर सिम्पली तुम्हाला पण असे ओपन केल्यानंतर काय करायचं, प्लस चॅनलला क्लिक करायचं, मीडियावर क्लिक करायचे आणि मी एक इमेज घेतला रँडमली, तसं तुम्हाला तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर बघा इथं थ्री डॉटवर क्लिक करायचे वरी आणि फिल कॉम्बिनेशनवर क्लिक करून टाकायचे। मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करायचं तुम्हाला आणि या ठिकाणी सेंटरला फोटो आणून टाकायचा आहे। अशानंतर केल्यानंतर परत स्टार्टिंगला यायचं तुम्हाला, जिथे तिथं बघा मी बीटला कट दिले तिथं तुम्हाला फोटो तुमचे कट करून घ्यायचे। तर मी सिम्पली माझे फोटो जे एक रँडमली फोटो घेतला आहे तो मी कट करून घेतो। तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये सिम्पली फोटो जो आहे कट करून घ्या। या ठिकाणी बघा मी कट करून घेतो। तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि बाकीचं तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगेनच मित्रांनो पुढे। तर व्हिडिओ मित्रांनो कोणी स्किप करायचं नाही आहे, मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये। तर या ठिकाणी बघा हे सगळे जे इफेक्ट आहेत ते मी फोटो जे आहेत ते कट करून घेतो। तर थोडं पुढं मागं होतं मित्रांनो, पण मी तुम्हाला सगळं मी बीट जे आहेत ते व्यवस्थित ॲड करून दिलेले आहेत या ठिकाणी, कारण व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा करायचा नाही आहे। तुम्ही पण पाहत नाही मित्रांनो जास्त मोठा असले व्हिडिओ, त्यामुळे आपण थोडा फास्ट करत आहे व्हिडिओ। तर तुम्ही पण असे सगळे फोटो कट करून घेतल्यानंतर ना बघा शेवटचा फोटो आपला तो कट करून घेतला आहे। फोटो कटिंग झाल्यानंतर परत प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि मी इमोजी पण तुम्हाला ॲड करून दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड करून घ्या। आणि तुम्हाला जर सगळं मटेरियल फ्रीमध्ये पाहिजे असेल व्हिडिओ न बघता तर आपल्या चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो, तिथे सगळं मटेरियल फ्रीमध्ये असते। परत बॅक करायचे तुम्हाला, सिम्पली परत काय करायचं शेकबीटमध्ये जायचे आणि बघा सगळे इफेक्ट मी तुम्हाला लाईनशीर लावून दिलेले आहेत। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, इफेक्ट कॉपी करून पेस्ट करून टाकायचे। ते मी सिम्पली फोटो क्लिक करतो, थ्री डॉटला खाली इफेक्टवर क्लिक करतो, थ्री डॉटला क्लिक करतो, कॉपी इफेक्ट करतो आणि इकडं बिटमॅप प्रीसेट लिंक ओपन करून इकडे ह्या साईडला पेस्ट करून टाकतो। असेच तुम्हाला सगळे इफेक्ट जे आहेत ते कॉपी करून पेस्ट करायचे मित्रांनो, जास्त डोकं लावायची गरज नाही आहे। सगळे इफेक्ट मी तुम्हाला लाईनशीर दिलेले आहेत, फक्त कॉपी इफेक्ट करायच्यात आणि पेस्ट करून टाकायच्यात। तर मी एक हा इफेक्ट बघा आपण जवळजवळ किती फोटोला ॲड केलेला आहे, 2 3 4 हे जे स्टार्टिंगचे फोटो आहेत, जवळ आपला मेन बीट चालू होत नाही त्यावर आपण एकच इफेक्ट यूज केलेला आहे। तर तुम्हाला तोच इफेक्ट कॉपी करून पेस्ट करायचा आहे या ठिकाणी बघा सगळे जे आहेत कॉपी इफेक्ट करून सगळे पेस्ट करून टाकायचे तुम्हाला। सॉरी मित्रांनो, आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा। ठिकाणी बघा सगळे इफेक्ट जे ते कॉपी करून आपण पेस्ट करणार आहे। परत इथनं तुम्हाला बॅक करायचे मित्रांनो, परत जायचं तुम्हाला शेकएपमध्ये। त्यानंतर बघा तो सगळे फोटोला इफेक्ट ॲड झाल्यानंतर परत आपण एक इफेक्ट चेंज केलेला आहे, तो इफेक्ट कॉपी करून घेऊ आपण, सिम्पली पेस्ट करू। बघा इथं आपला इफेक्ट जो आहे तो आपण पेस्ट करून घेतलेला आहे या ठिकाणी। परत बॅक करायचं आपल्याला आणि त्याच्या पुढे दुसरे इफेक्ट आहेत, तो पण मी तुम्हाला दाखवतो। एकदम क्वालिटी इफेक्ट दिलेत मित्रांनो तुम्हाला मी 1 2 3 4 फोटोला आपण एकच इफेक्ट ॲड केलेला आहे मित्रांनो। परत तो इफेक्ट मी कॉपी करून घेतो आणि 4 फोटोला ॲड करून घ्यायचं। आपली इफेक्ट जिथं आता स्टार्टिंग तिथनं एंड झाली तिथं 1 2
3 आणि हा फायनलचा आपला 4. ते इफेक्ट सगळे ॲड झालेले आहेत. परत बॅक करतो. त्यानंतर अजून आपण इफेक्ट ॲड केलेले आहेत मित्रांनो. ते पण इफेक्ट आपल्याला कॉपी करून पेस्ट करायचे. तर त्याच्यानंतर 2 फोटोंना मी एकच इफेक्ट ॲड केलेला आहे. तर सिम्पली मी ॲड करून घेतो मित्रांनो इफेक्ट. तर तुम्हाला सगळे सिरियलने लावून दिलेले आहेत मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ नाही समजला तर तुम्ही सिम्पली फक्त तुम्हाला काय करायचे, फक्त कॉपी इफेक्ट करायच्यात आणि तुमच्या फोटोला ॲड करून टाकायच्यात. तर मी इथनंच इफेक्ट कॉपी करून घेतो. स्टार्टिंगला जो इफेक्ट टाकला होता आपण आपले काही फोटो संपल्यानंतर तोच इफेक्ट मी इथं कॉपी करून पेस्ट करणार आहे. या ठिकाणी बघा. आणि परत इथलाच एक इफेक्ट आपण उचलून कॉपी करून तिकडे पेस्ट करायचा आहे. तर खूप जास्त बेट असल्यामुळे मोबाईल पण हँग मारतो मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला थोडं फास्टली सांगतो मी. चला मित्रांनो, व्हिडिओ आपला झालेला आहे. प्ले करून पाहू. तर एक्सपोर्ट करून घ्यायचं तुम्हाला वर ॲरो क्लिक करून. तर जय शिवराय मित्रांनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.